छत्रीची शोधकथा. पावसाळी छत्रीचा शोध चीनमध्ये लागला. त्याआधी 2000 वर्षापूर्वी उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मोठ्या कापडी छत्र्या वापरात होत्या. सुरुवातीला केवळ श्रीमंत लोकांसाठी किंवा राजेरजवाड्यांसाठीच तयार केल्या जाणाऱ्या रेशमी कापडाच्या छत्र्या असत. त्यानंतर मात्र बांबू, झाडांची पाने आणि कागदी छत्र्याही तयार व्हायला लागल्या. चीन, जपान, इराण आणि भारतात अशा रेशमी, बांबूच्या आणि कागदी छत्र्यांचा वापर होत होता. मात्र या छत्र्यांचे रंग ठरलेले होते. चीनमध्ये केवळ शाही कुटुंबांनाच लाल आणि पिवळ्या छत्र्या वापरायची परवानगी होती. सामान्य माणसे मात्र फक्त निळ्या रंगाची छत्री वापरत. चीनमध्ये सर्वप्रथम पावसाळी छत्री तयार झाल्याचा उल्लेख आढळतो. पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून या छत्र्यांनाच मेणाचा थर देऊन किंवा तेलाचा लेप लावून वॉटरप्रूफ बनवण्यात आले. पुढे ऑइल पेपरची छत्री तयार व्हायला लागली. अशी झाली पहिली छत्री तयार. पण ही पावसाळी छत्री उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वापरता यायची नाही, कारण मेणाचा आणि तेलाचा लेप उष्णतेने पागळायचा आणि सगळे कपडे खराब व्हायचे. मग पुढची अनेक वर्षे उन्हाळी आणि पावसाळी छत्र्या वेगळ्या असायच्या. या छत्र्यांचा उगम चीनमध्ये झाला असला तरी प्रसार पहिल्यांदा युरोपात आणि मग जगभर